दत्तमार्गात येणं हेच मुळी जीवात्म्याच्या भाग्याचं लक्ष्य. याची सुरुवात कुठल्या तरी चमत्काराने, पुस्तक वाचनाने अथवा आसपासच्या कोणीतरी दत्तस्थानातील दिलेल्या प्रसादाने होते. हळूहळू ही गोडी वाढत जाते. आजूबाजूला कुठेतरी मठ सापडतो. ही गुरुमार्गातील वाटचाल हवीहवीशी वाटू लागते. सगुण रूपाची सेवा चालू होते. श्रीफळ, तुळशी, पेढे, खडीसाखर यांचा रतीप सुरू होतो. नवस बोलले जातात. देवाणघेवाण सुरू होते त्या गुरुशी, त्या तत्वाशी. हे खूप काळ चालते. मग भक्त संतुष्ट होतो. प्रापंचिक ऐश्वर्य लाभतं. मग यापुढे जाऊन आर्तता, गुरुप्राप्तीची तळमळ जर भक्ताच्या हृदयात आली तर मग गुरु भक्ताला वेगळ्या मार्गावर घेऊन जातो. गुरु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात देण्यास तयार असतो. मग ह्या निर्गुण मार्गावर काही विशिष्ट टप्प्यांवर काही दिव्य आत्मे, ते सिद्ध पुरुष भक्ताला भेटतात. तिथून सुरू होतो साधकाचा सगुणाकडून निर्गुणाचा प्रवास. येथे काथ्याकूट नाही, अवडंबर नाही, साधनांची, पैशांची, गादीची गरज नाही. गरज फक्त आत्मसमर्पणाची, थोड्या वेळेची आणि नामस्मरणातील एकरूपतेची. हे अनुभव खूप आनंददायी आहेत आणि आश्वासक आहेत. प्रत्येक भक्ताने हा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा.